अनेकांना जो प्रश्न पडतो की गळ्यात तुळशीची माळ का घालायची, हे निष्ठावंत वारकरी बसलेत माझ्यासमोर. आजही आमचे महिना वारकरी रस्त्याने चालतायत. खरं ते या साळ्या भोळ्या आणि निष्ठावंत वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकती आहे, मानावं लागेल. मी आवाज तर बोलत नाही. मी कधी मोटारीतून चालून समोरनं येणारा पंढरीचा वारकरी दिसला तर मी तिथूनही नमस्कार करतो. तुमच्या पुण्याईनं वारकरी पंथ चालतो, मानावं लागेल. का घालायची माळ गळ्यात, का घालायची? घालू नये सांगणारा एक वर्ग अजून वेगळाच आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, माझ्यावर वारकरी संप्रदाय कीर्तनाचे उत्तम संस्कार ज्यांनी केले ते होते वारकरी संप्रदाय भूषण परमश्रद्धेय सदानंद गुरुजी आळंदीकर. त्यांनी मला शिकवलं. वर्तमानापेक्षा ते 1 दशकभर पुढे होते, 10 वर्ष पुढे होते. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथी उत्सवात सांगितलं आहे की सदानंद गुरुजी नावाचा ग्रंथ मी 25 वर्ष वाचला, पण त्यातले अनेक अध्याय मला कळाले नाहीत. या सूर्यनांच्या साक्षीनं सांगायला काय अडचण आहे. हिमालयासारखी माणसं पाहिली आम्ही, हिमालयासारखी. त्या तुलनेमध्ये आता टेकडेच दिसत आहेत. त्या दिसेनात का, पण आत्ताचे लोक त्या टेकड्यांनाच हिमालय म्हणतात. हा घोटाळा मोठा. काय माणसं होती. त्या गुरुजीने एक फार सुंदर सांगितला होता, फार सुंदर किस्सा. मला स्मरण झालं त्यांचं आता. एक प्रमाण आहे महाराजांचं, तुम्ही अर्थ कसा लावणार. माझ्याकडे बघा, माझ्या देहपुलीकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल ते चरण. संतांची चरणं कळणं इतकी सोपी नाही गोष्ट. सांगतो. एक फार सुंदर चरण आहे, फार सुंदर. तर स्वल्पविराम कुठं द्यायचा, थांबायचं कुठं, याच्यावर त्याची अर्थनिष्पत्ती अवलंबून आहे. चित्त शुद्ध तरी काय करीसी. जे चरण आहे ते असं आहे, तर नीट बुद्धीला ताण देऊन ऐकलं तर कळेल. चित्त शुद्ध तरी काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणासी. चित्त शुद्ध असेल तर काय माळ करायची गळ्यात. चित्त शुद्ध तरी काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणासी. फक्त भूषण म्हणून ठीक आहे, पण गुरुजींनी स्वल्पविराम अलीकडे दिला आणि अर्थ वेगळा सांगितला. त्यांची खासियत होती. चित्त शुद्ध तरी काय करीसी, माळा मंडित सकळा भूषणासी. काय तुझ्या चित्तशुद्धीला खायचं आहे, माळ असली पाहिजे. त्यांच्यावरनं माझ्या लक्षात आलं आता ते गुरुजी म्हणायचे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे, कंठी मिरवा तुळशी. घाला नाही सांगितलं, तुळशी मिरवा. मी अशा सदऱ्याच्या वर ठेवल्या पाहिजेत, दाखवल्या पाहिजेत आमच्या गळ्यात माळ आहे. नाही तर दुर्बिणीतनं बघावी लागायची आहे का नाही. महिना वारकऱ्यांच्या माळ्या बघ कशा आहेत गळावर. भोसरीकर माऊलीच्या गळ्यात किती माळा होत्या, मिरवल्या त्यांनी. कंठी मिरवा तुळशी, व्रतकरा एकादशी. नाही तर माणसं आमच्याकडे येतात, महाराज याला माळ घाला. कीर्तन संपल्यावर बसवतात माळ घालायला. हे का हो, लई पेतय. म्हणजे पिण्यासाठी माळ आहे. नाही 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 नाही, या चरणाचा अर्थ असा आहे की पांडुरंगाला ते आवडतं म्हणून आम्ही गळ्यात माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. हरी हरी गोपीचंदन पाहिजे कपाळाला.
की गोपीचंदन काय प्रकार आहे हे सगळ्या माता माऊल्यांना पण कळावा, तुम्हालाही कळावा. दृष्टांत देऊन जातो म्हणजे कळेल. एकदा देवर्षी नारद आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या दालनात आले आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, तुझा प्रिय भक्त कोण आहे? नारदाला वाटलं त्याचंच नाव घेतील, पण भगवान कृष्णचंद्राने सांगितलं की माझ्या सर्वात प्रिय जर कोण असतील त्या गोपिका आहेत, ब्रजबाला आहेत. नारदाला नाही आवडलं ते. पुन्हा एकदा नारद आले त्यावेळेला देवाने याला काहीतरी शिकवलं पाहिजे, डोक्याला हात लावून बसलं. देवा का रे डोक्याला हात लावला? मी डोकं दुखतंय. असं काही औषध नाही केलं? मागवायचं अजून, तू आणलंस तर बरं होईल. काय औषध आहे सांग, मी आत्ता घेऊन येतो. म्हणजे भगवत भक्ताच्या पायाची माती जर लावली माझ्या कपाळाला तर तत्क्षणी माझं डोकं थांबेल. नारद म्हणले आत्ता घेऊन येतो. एका ऋषिकुलात गेले आणि त्या ऋषीला सांगितलं तुमच्या पायाची थोडी माती द्या. त्या ऋषीने अशी अजब मागणी बघितल्यानंतर म्हणले कशाला, माझ्या पायाची माती कशाला? या सगळ्या भगिनी बसल्या, त्यांना विचारा. अमावस्येच्या दिवशी एखादी शेजारची बाई आली आणि तुम्हाला म्हणाली थोड्या लाल मिरच्या द्या, द्याल का? थोडं मीठ द्या. काही काही गोष्टी संध्याकाळी द्यायच्या नसतात. संध्याकाळी दही द्यायचं नाही, मीठ द्यायचं नाही, होय की नाही? ह्यानी माती का मागितली? त्या देवर्षी नारद म्हटले देवाचं डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाची माती त्याला लावली त्याचं डोकं थांबेल. ते ऋषी म्हणाले देवाचं डोकं थांबेल हे बरोबर आहे, तुझं डोकं फिरलं नाही ना. माझ्या पायाची माती त्याला डोक्याला लावायची म्हणजे मी नरकात जाणार, मी नाही माती देणार. तिथं माती मिळणार नाही. तेव्हा नारदाला असं वाटलं की हे औषध न मिळणार आहे. सगळं नाही सांगत बसत. अनेक ऋषिकुलात नारद गेले पण नाही मिळाली माती. सरते शेवटी ते गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर सगळ्या गोपिकांचा जथा पळत आला. देवर्षी नारदाला पाहिलं आणि विचारलं आपण कुठून आलात? द्वारकेहून आलो आहे. आमचा कृष्ण बरा आहे ना? त्याचं डोकं दुखतं म्हणून सांगायला आलो आहे. औषध नाही केलं, औषधच घ्यायला आलो आहे. काय औषध आहे? कोणत्या तरी भगवत भक्ताच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर देवाचं डोकं थांबेल. एवढं ऐकायचाच अवकाश. सगळ्या गोपिका पळत गेल्या. घरातून हांडी भांडी भरून आणली, पाणी टाकलं, चौकात चिखल केला. त्या चिखलामध्ये गोपिका नाचल्या आणि आपल्या पायाची माती वाटीनं खरवडून एवढा मोठा गोळा नारदाच्या हातात दिला आणि सांगितलं नुसत्या कपाळाला नाही सगळ्या अंगाला लाव त्याच्या. नारदाने विचारलं अगं तुम्ही माती दिली खरी, पण तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर तुम्ही नरकात जाल. याचं भान आहे का तुम्हाला? एक ज्येष्ठ गवळण पुढे आली नारदाला म्हण नारदा खरं सांगू, ऐकतोस? सांगा ना. ही गवळण म्हणाली आम्ही 100 वेळा नरकात जाऊ पण त्याचं डोकं थांबलं पाहिजे. हा भक्तीचा सर्वात मोठा विजय, लक्षात ठेवा. आम्ही नरकात जाऊ पण त्याचं डोकं थांबलं पाहिजे. एक म्हातारी गवळण पुढे आली आणि त्यांनी विचारलं म्हातारे गवळणी कृष्ण नारदा आमच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागली वा भक्ताच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागली तर त्याचं डोकं थांबतंय हे तुला कोणी सांगितलं? देवानीच सांगितलं. देवाने सांगितलं? होय. कुणाला सांगितलं? मलाच सांगितलं. ऐकता? ती गवळण म्हणाली ज्या क्षणाला तुला सांगितलं त्या क्षणात तुझ्या पायाची माती का नाही लावलीस? तू भगवत भक्त नव्हतास काय? खजील झाले नारद. ती माती घेऊन आले आणि देवाच्या डोक्याला लावता क्षणी देव खदा खदा हसायला लागला. नारदाने विचारलं डोकं दुखायचं थांबलं? देव हसला, दुखतच नव्हतं. तुझी डोकेदुखी थांबवायची होती. बघ त्यांनी माती काढून दिली. ज्या गोपिका नाचल्या ती व्रजधामातली माती म्हणजे गोपीचंदन आहे. ते गोपीचंदन वारकरी आपल्या कपाळाला धारण करतात. ते धारण केलं की देवाला आवडतं आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. पुढे हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा
तीन गोष्टी सांगितल्या, अजून दोन शिल्लक आहेत. एक, भगवंताचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. दोन, गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे. तीन, कपाळाला गोपीचंद लावला पाहिजे. आणि चार, वैष्णवांविषयी अंतकरणामध्ये जिव्हाळा असला पाहिजे. एक खूप मोठं संत संमेलन भरलं होतं पंढरीला. माझ्या भाषणामध्ये मी या संबंधी बोललो आहे, परत उद्धृत करतो, ऐका म्हणजे कळेल. दोनच वाक्य सांगतो म्हणजे कळेल. पूर्वी दोन साधू एकत्र भेटले एकमेकांना, चौकामध्ये भेट झाली, एकमेकाला भेटले. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकमेकांना भेटले, काय व्हायचं? इकडे लक्ष द्या. एकमेकांना भेटले की बोलणेच नाही, मग देवाविण काही. चरण लक्षात ठेवा. दोघंजण एकमेकांना भेटले, बोलणेच नाही, मग देवाविण काही. ऐकताय ना? पूर्वीचे दोन साधू एकत्र भेटले एकमेकांना की बोलणेच नाही, मग देवाविण काही. देवाशिवाय काही बोलत नव्हते. आणि आताचे दोन साधू एकमेकांना भेटले की बोलणेच नाही. हे तरी माझं बोलणं कळतंय का नाही? संभाषणच नाही. काय आनंद वाटत असेल नामदेवराला ज्ञानोबाला भेटल्यानंतर. काय आनंद वाटत असेल गोरबा काका सावतामाळी महाराजांना भेटल्यानंतर. ही परंपरा बघा किती उत्तुंग आहे. एकमेकांना भेटल्यानंतर आनंद झाला पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवाचा. आणि शेवटचं सूत्र एकनाथ महाराजांनी या तिसऱ्या चरणामध्ये मांडलं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी